आता तुम्ही आला या टीम मध्ये, जसं सर बोलले टीम चांगली आहे, अंडरस्टँडिंग एवढी चांगली आहे, तर तुमच्या दृष्टिकोनाने काय असं आहे जे तुम्ही सांगू इच्छिताल त्या प्रेक्षकांना? सरांनी मगाशी महामंडळाच्या एकूणच परंपरेबद्दल आणि संमेलनाच्या परंपरेबद्दल सांगितलं. तर 4 घटक संस्था आणि 6 बृहन महाराष्ट्रातली मंडळ मिळून हे महामंडळ तयार होतं. पण प्रत्येक वेळी 3-3 वर्षासाठी 4 घटक संस्थांमध्ये हे महामंडळ फिरत असतं आणि योगायोगानं 99, 100 आणि 101ला ते पुण्यामध्ये आलं. पण त्याच्या आधीच्या ज्या काही प्रक्रिया होत्या, म्हणजे समजा दिल्लीची प्रक्रिया असेल किंवा त्याच्या आधीची असेल, अमळनेरची किंवा काय, त्या सगळ्यांमध्ये सगळ्या घटक संस्थांचे प्रतिनिधी असतात. त्यावेळी ज्यावेळी आपण त्या मिटिंगा अटेंड करतो त्यावेळी अशी एक मनात उर्मी असते की जेव्हा आपल्याकडे महामंडळ येईल तेव्हा आपण अमुक अमुक गोष्ट करूया. आणि आम्हाला सगळ्यांना इतका आनंद आहे की ही महत्वाची 3 संमेलनं परिषदेला मिळाली. तर त्या आता विनोदनी सांगितलंच की साताऱ्याला खूप ऐतिहासिक परंपरा आहे आणि माझाही जिल्हा साताराच आहे. त्यामुळं आमच्या दोघांना तर सातारला संमेलन मिळणं ही खूप मोठी पर्वणी वाटत होती. आणि मुख्य म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये वाचनाची परंपरा खूप चांगली आहे. म्हणजे ते शहरच असं आहे की अजूनही तिथे फार म्हणजे गतीचा वारा लागलेला नाही असं ज्याला आपण म्हणू, की जो पुण्या मुंबईमध्ये आता खूप आहे, जे सारखा पण धावत असतो, तो वारा साताऱ्याला अजून लागलेला नाहीये. वातावरण खूप चांगलं आहे, आजूबाजूला खूप निसर्गरम्य परिसर आहे. त्यामुळे तिथली जी लोक आहेत ती अजूनही छान वाचन करतात, व्यायाम करतात, शुद्ध हवा आणि भाजीपाला, म्हणजे हे जे आपल्याला खूप हवं असतं ते सगळं साताऱ्यामध्ये आहे. त्यामुळे इथे संमेलन घेताना आमच्या मनामध्ये खूप काही गोष्टी होत्या की एक आदर्श संमेलन कसं होईल. कारण गेल्या वर्षी दिल्लीला झालं तरी ते आपण महाराष्ट्राच्या बाहेर घेत आहोत, म्हणजे तिथे किती लोक येऊ शकतील याच्याबद्दल थोडीशी साशंकता होती. किंवा जेव्हा खूप लांब आपण विदर्भात जातो, मराठवाड्यात जातो, तिथेही काही गोष्टी असतात की लोकांची येण्याची किंवा ती वाचनाची परंपरा किती आहे या सगळ्या गोष्टी असतात. पण साताऱ्यात मात्र तसं नाही. एकतर पश्चिम महाराष्ट्र आहे, पुण्यापासून ते मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हे संमेलन होते ते अगदी स्टँडला, एसटी स्टँडला लागून होते, म्हणजे चालत 1 मिनिटाच्या अंतरावर असं आपण त्याला म्हणू. खूप मोठं स्टेडियम आहे आणि इतकं उत्तम नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. कारण सतत असं असतं की काही ना काहीतरी त्रुटी राहिल्या, ही संमेलन झाल्यानंतरची जी काही किंवा म्हणजे अगदी ग्रंथ प्रदर्शन आपण जेव्हा घेतो तेव्हा राहण्याची गैरसोय, आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि सर जसं म्हणाले तसं की तरुण वर्गाला कसं कनेक्ट करून घेता येईल. कारण साताऱ्यामधून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खूप मोठा विद्यार्थी वर्ग साताऱ्यामध्ये आहे. आणि आता हे संमेलन आहे तर अख्ख्या जिल्ह्याला त्याचं एक कुतूहल आहे की आपल्याकडे काहीतरी असं होतंय, वेगळं होतंय. सातारा जिल्ह्यात साहित्यिकांची परंपरा फार मोठी आहे. म्हणजे आपल्या वैचारिक साहित्याची जी परंपरा सुरू झाली महात्मा फुलेंच्या पासून, खरं म्हणजे तर महात्मा फुलेंचं गाव सातारा जिल्ह्यात माझ्या गावा शेजारून अगदी 1 किलोमीटर आहे. तर हे सगळं जे काही आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही करतो आहोत आणि विनोदनी सांगितलं तसं आमच्या तिघांमध्ये खूप एकोपा आणि एकजूट आहे. म्हणजे आम्ही जे बोलू ते तिघं आम्ही करू असं. त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की तुमच्यामध्ये मतभेद असतील तर एखादं काम करताना फार अडचणी येतात. त्या अडचणी आमच्यामध्ये कधीच येणार नाहीत, म्हणजे येतच नाहीत, येणार नाहीत म्हणण्यापेक्षा. आणि संमेलन आम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आणि या संमेलनानं हुलकावणी पण दिली. 11 वर्ष हे संमेलन मागितलं जात होतं. शिवेंद्र महाराज स्वतः निमंत्रण देत होते, पण काही ना काहीतरी कारणानं ते पुढे जात होतं आणि नेमकं 99 मिळाले आणि त्याच वेळी 100व्याची तयारी असंही आम्हाला आता म्हणता येईल.